आज मी शेवग्याच्या शेंगाचे जे पत्ते असतात ना त्याचे पराठे बनवत आहे। नमस्कार, विमलच्या किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। हे शेवग्याचे शेंगाचे पत्ते आहेत। ह्याला मोरिंगाही म्हणतात आणि सहजनही म्हणतात। महाराष्ट्रामध्ये ह्याला शेवग्याचे पत्ते म्हणतात। आणि हे शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवतो आपण, पण पत्त्याची जास्त कोण बनवत नाही। पण ह्याचे पराठे खूप छान बनतात आणि हे शुगरसाठी खूपच फायदेशीर आहेत। हे पत्ते धुवून जर तुम्ही सुकवलो तर ह्याचे तुम्ही पावडर करून ठेवू शकता आणि शुगरचे माणूस एक चम्मच गिलासात टाकून पिऊ शकते। हे बघा, इथं मी सारे पत्ते तोडायचे झालेले आहेत। आता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत। हे धुवून आपल्याला चाळणीतच ठेवायचं आहे, म्हणजे पूर्ण पाणी निघून जाते। एक चाळणी घ्यायची आणि त्याच्यावर पातेल्यावर ठेवायचं। आता ही चाळणी उचलून मी पातेल्यावर ठेवलेली आहे। इथं एक वाटण बनवून घेत आहे मी। आपल्या आवडीप्रमाणे मिरची घालायची आहे, जिरे, धने आणि इथं अद्रक लसूण घेतली आहे। मी त्याचं वाटण बनवलंय। आता हे पाणी पूर्ण निघालेलं आहे ह्याच्यातलं। ह्याला कापून घेऊया। नाही कापलं तरीही चालतंय, पण मी इथं कापून घेत आहे। पिठात व्यवस्थिशीर मिक्स होते। शेवग्याच्या शेंगाचे जे फायदे आहेत त्याच्यापेक्षा जास्त पत्त्याचे हे आहेत आणि ह्याचं पावडर बनवून जर ठेवलं तर तुम्ही वर्षभर वापरू शकता। आता हे सारी भाजी मी कापून घेत आहे। आता हे झालेलं आहे कापून आपलं सारं। 250 ते 300 ग्राम हे पत्ते आहेत आणि 700 ग्राम पीठ आहे। ह्याचे आता आपण पराठे बनवायला मिक्स करून घेऊया। ह्याच्यात कोरड्या पिठातच आपल्याला आता इथं मसाले टाकून घ्यायचे आहेत। नमक, हळद, लाल तिखट आणि हिंग घेतलेला आहे इथं। आणि इथं खूप सारा कढीपत्ता कापून घेतलेला आहे, धनिया पत्ता घेतलेला आहे आणि वाटण वाटलेलं इथं वाटलेलं टाकून घेत आहे। कोरडच हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठात। 2 मिनिटासाठी पूर्ण पिठात हे पत्ते मिक्स व्हायला पाहिजे। जर तुम्हाला सॉफ्ट पराठे पाहिजे असले तर इथं 2 चम्मच तेल टाकू शकता, नाही टाकलं तरीही चालतंय। मी कडकच थोडेसे पराठे बनवते त्याच्यामुळे तेल टाकले नाही। हे मिक्स झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी टाकून इथं घट्टसा गोळा मळून घ्यायचा आहे। आपलं पीठ मळून झालेलं आहे। याला 15 ते 20 मिनिट झाकून ठेवणार आहे। 20 मिनिट झाल्याच्या नंतर आता आपण उघडून बघूया। ओवा टाकायचा विसरला होता म्हणून इथे 1 चम्मच ओवा मिक्स करत आहे। हे पीठ पूर्ण एकजीव करायचं, त्याच्यासोबत ओवाही मिक्स होतोय। 2 मिनिटासाठी मिक्स करून घेऊया। हे चांगलं सॉफ्ट झालेलं आहे पीठ आता आणि ओवाही मिक्स झालेला आहे। आता पराठे बनवून घेऊया। लावायला इथं कोरडं पीठ पाहिजे, ते पीठही घेतले मी इथं साईडला। एक वेळेस आपल्याला पिठात मिक्स करून घ्यायचा आहे गोळा आणि लाटून घ्यायचा आहे। तवाही साईडला गरम झालेला आहे। आता जड पातळ तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता। बघू शकता मी पातळच बनवलेले आहेत पराठे। तेल किंवा तूप लावून इथं खरपूस भाजून घ्यायचं आहे। हे पराठे एकदम मेथीच्या पराठ्यासारखेच बनवायला पाहिजे आणि तसेच लागतात। मेथीचे पराठे थोडेसे कडवे लागतात। हे छान लागतात पराठे खायला। तुम्ही सपक डाळीसोबत किंवा दह्यासोबत किंवा आचारसोबत, टमाटर सॉससोबत कशासोबतही सर्व करू शकता। आता मी दुपारच्या जेवणासाठी बनवलंय त्याच्यामुळे मी डाळ बनवली आहे इथं सपक मिरचीची आणि जिऱ्याची, लसणाची फोडणी देऊन। आणि असेच सारे पराठे मी बनवून घेते। बघू शकता पराठे किती छान बनल्यात। प्लेटाची तयारी करूया। प्लेट आपलं बनवून तयार आहे। व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा।